ठाण्यात चैत्र नवरात्र देवी विसर्जन सोहळा उत्साहात, मुख्यमंत्री सहकुटुंब मिरवणुकीत सहभागी। गुढीपाडव्यापासून सुरू झालेल्या चैत्र नवरात्र उत्सवाची सांगता रामनवमीच्या दिवशी झाल्यानंतर गुरुवारी देवीचे उत्साहात विसर्जन करण्यात आले। कोपरीतील श्री धर्मवीर आनंददिघे प्रतिष्ठानाच्या वतीने आयोजित केलेल्या या नवरात्र उत्सवातील देवीचे विसर्जन श्री अंबे मातेचा जयघोष करीत ढोल ताशाच्या गजरात भव्य शोभायात्रा काढून करण्यात आले। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहकुटुंब या मिरवणुकीत सहभागी झाले होते। यावेळी मोठा जनसमुदाय आणि विशेषतः महिला वर्गाची उपस्थिती होती। ठाणे पूर्वेकडील कोपरी येथील संत तुकाराम महाराज मैदानात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने धर्मवीर श्री आनंददिघे प्रतिष्ठानाच्या वतीने श्री अंबे मा चैत्र नवरात्र उत्सवाचे आयोजन गेले 10 दिवस करण्यात आले होते। गुरुवारी सायंकाळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते वेदमंत्रांच्या घोषात पूजा अर्चा केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी नवकुंडात्मक सहस्त्रचंडी याग सभोवती 108 प्रदक्षिणा घातल्या। या प्रसंगी मुख्यमंत्र्यांच्या सौभाग्यवती लता शिंदे, सुपुत्र खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे, स्नुषा वृषाली शिंदे, नातू रुद्रांश यांच्यासह अनेक मान्यवर तसेच भाविक मंडळी उपस्थित होते। देवीच्या महाआरतीनंतर विसर्जनाच्या मिरवणूक सोहळ्याला प्रारंभ झाला। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सहकुटुंब देवी रथ ओढत होते। यावेळी भाजपच्या ज्येष्ठ नेत्या वीणा भाटिया या देखील आवर्जून उपस्थित होत्या। ढोल ताशांच्या गजरात विविध कलाकृती साकारणाऱ्या पथकांसोबत श्री अंबे मातेचा गजर करत कोपरीतील भाजी मार्केट, बारा बंगला येथून नौपाडा, राममारुती रोड मार्गे मिरवणूक मार्गस्थ झाली। तेथून मध्यरात्री तळापाळी येथील मासुंदा तलावात देवीची आरती करून विधिवत विसर्जन करण्यात आले। तलावात 3 प्रदक्षिणा घालून विसर्जन सोहळा पार पडला। यावेळी भाविकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली। उधर जाओ।